नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज आपण खूप महत्त्वाच्या बातमीबद्दल डिस्कशन करणार आहोत. बहुधा पेपरला बऱ्याच ठिकाणी या बातम्या आल्या नाही आहे, तर 2-3 दिवस झाले खूप महत्त्वाची घटना भूमध्य सागरामध्ये घडत आहे. भारत आणि ग्रीस या दोघांनी भूमध्य समुद्रामध्ये, इंग्रजीमध्ये मेडिटेरियन सी असं म्हणतात, की लष्करी अभ्यास, नौसेनेचा लष्करी अभ्यास एकत्र त्यांनी आपलं एक्झरसाइज करायचं ठरवलं होतं. ग्रीसचा शेजारी शत्रू जो आहे, ग्रीसचा शत्रू तुर्की, आपण तुर्कस्तान पूर्वी म्हणायचो, आता तुर्की आहे असं त्याचं नामकरण झालेलं आहे. यांनी भारताच्या जे युद्धपोत त्या लष्करी सरावामध्ये होत्या त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली स्वतःच्या भूमीपासून एक ठराविक अंतरापर्यंत त्यांच्या स्वतःच्या सीमा असते. त्या सीमेच्या पलीकडं इंटरनॅशनल सगळ्या जहाजांना मोकळीक असते. भारताने त्यांच्या हद्दीमध्ये प्रवेशसुद्धा केलेला नाही. पण तुर्कस्तानला काय वाटलं, आपण थोडीशी दादागिरी करू. भारताला त्यांनी वॉर्निंग दिली, तुमची जहाजं 18 तासाच्या आत पाठीमागं घ्या, नाहीतर मग कारवाईला सज्ज राहा. त्यांना वाटलं की असं केलं, भारताने जर जहाजं मागं घेतली तर मग आपण सगळ्या मुस्लिम राष्ट्रामध्ये म्हणजे हिरो ठरू. खलिफा होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्वीपासून आहेच. आम्ही भारताला सुद्धा नमवलं, भारताला जहाजाला मागं घ्यायला लावलं. त्यांना वाटलं एवढ्याला भूमध्य समुद्रात जहाजात आपलं जे INS त्रिकंद हे विमानवाहू नौका तिथं होती. त्यांना वाटलं एक नौकेने काय होतं, आपण त्यांना घेरलं तर आपापच माघारी घेतील. 18 तासाचा अल्टिमेटम दिला. भारतीय युद्धपोत 18 तासामध्ये परत गेलं नाही. उलट त्यांनी काय केलं की अटलांटिक सागरामध्ये किंवा रेड सीमध्ये इतर काही आपले युद्धपोत उभे होते. अर्थात भारताला हे पूर्वी असं घडेल, तुर्की हा शहाणपणा काहीतरी करेल याची आयडिया होतीच. त्याच्यामुळे त्यांनी बाकीचे युद्धपोत जे 3 होते ते दुसऱ्या समुद्रात जवळच एक 500 नॉटिकल अंतरावर उभे केलेले होते. जेव्हा तुर्कस्तानने हे शहाणपणा सुरू केला आणि आपली जहाजं अडवायचा प्रयत्न केला, त्याबरोबर बाकीचे 3 युद्धपोत येऊन उभे राहिले आणि मग तुर्कस्तान जे आहे, तुर्की आहे, याची घाबरगोंडी उडाली. तरी पण आता माघार कशी घ्यायची, माघार घ्यावी तर सगळे नाचक्की होते. तर त्यांनी पुन्हा दिलं की 8 तासामध्ये तुम्ही माघारी जा, 6 तासामध्ये माघारी जा. आणि मग आपल्या युद्धपोत जे पुढं होत होतं INS त्रिकंद, त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. भारताने पहिले सामोपचाराने सांगितले की ही आंतरराष्ट्रीय सीमेच्या बाहेर आम्ही आहोत, त्याच्यामुळे तुमचा काही प्रश्न नाही आहे. भूमध्य समुद्र काही तुमच्या एकट्याच्या बापाच्या मालकीचा नाही आहे. तुमच्या किनाऱ्यापासून जे 200 किलोमीटरचं क्षेत्र आहे ते आम्ही सोडून पलीकडे जातो. तुम्ही जर अडवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला परिणामाला सामोरं जावं लागेल. मग त्यांना आता तुर्कस्तान कसं आहे, नाटोचं सदस्य आहे. त्यांना वाटलं आपण जरा दादागिरी केली तर आपल्या बाजूला सगळे नाटोचे देश येतील आणि एक मोठ्या प्रसंगाला चालू झालं की भारत आपोआपच माघार घेईल किंवा नाटोबरोबर कुठं युद्ध करा. कारण नाटोचे जवळजवळ 28 देश सभासद आहेत. तर त्यांची तिथं पण गोची झाली. स्वतः अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला की भारताचं म्हणणं बरोबर आहे, ते काही तुमच्या सागरी सरहद्दीमध्ये नाही आहेत. फ्रान्सने पाठिंबा दिला, रशियाने पाठिंबा दिला. त्यांच्या बाजूला फक्त सौदी अरेबिया उतरायचा प्रयत्न केला, पण त्यांनी पण पाहिलं की सगळे भारताच्या बाजूने येत म्हटल्याबरोबर त्यांची घाबरगोंडी उडाली. मग भारताने काय केलं की त्रिकंद जे INS आहे त्याच्यावरून त्यांनी 3 ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागले. आता ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागल्याबरोबर काय झालं की तुर्कस्तानची जी वायू वाहून नेणारी वाहिनी होती, जी गॅस पाईपलाईन जी होती ती फुटली.
त्याच्यावर त्यांच्याकडं त्याच्यावर जी ऊर्जा तयार होत होती ती ऊर्जा त्यांची आपापच बंद पडली आणि संपूर्ण तुर्कस्तानमध्ये अंधार पडलेला आहे. तुर्कस्तानच्या जहाजांना पळो की सोळो झालेलं आहे. तुर्कस्तानने आपल्या जहाजांना पुन्हा आपल्या गोदीमध्ये परत बोलवलेलं आहे. आता याच्यातून प्रश्न काय निर्माण झालेला आहे की भारताची जागतिक जी कीर्ती होती किंवा भारताची जागतिक जे संरक्षणामध्ये क्षमता आहे ती आपापच सिद्ध झालेली आहे की आम्ही आमच्याच देशापुरतं मर्यादित राहू असं नाही, तर आम्ही कुठल्याही जगाच्या कुठल्याही समुद्रामध्ये आमची नौसेना तुमच्यावर कारवाई करू शकते. हे भारताने सिद्ध केलेलं आहे. ग्रीसला त्याच्यामुळे मोठा आधार मिळाला. मग ग्रीस जे आहे किंवा आजूबाजूचे जे बारके छोटे देश आहेत ज्यांना तुर्कस्तान दादागिरी करून त्रास देतात, जसं चिनी सागरामध्ये, दक्षिण चीन सागरामध्ये दादागिरी करतो का हा सगळा समुद्र आमचा आहे, बाकी कोणी वापरायचा नाही, तसं हा प्रकार तुर्कस्तान करत होता. आणि भारताने मग त्यांची ती दादागिरी मोडून काढली. त्यांच्या बाजूला कोणीही आलं नाही. सौदी अरेबियाने सुद्धा लगेच नांगी टाकली की आपण जर पुढं जावं तर आपल्याला सुद्धा भारताच्या रोषाला सामोरं जावं लागेल. आणि मग त्यांनी आपापत तोंड बांधून बुक्क्याचा मार सहन केल्यासारखं मिठाची गुळणी करून शांत बसलं. कोणीच तुर्कस्तानला पाठिंबा द्यायला तयार होईना. आणि मग त्यांनी स्वतः निरोप पाठवला किंवा भूमध्य समुद्रातून तुम्ही पुढे जाऊ शकता, आमचं काही ऑब्जेक्शन नाही. मी बुद्धी अधिकाने चालली तर त्यांना काही करून भारताशी दुश्मनी काढायची होती. तुम्हाला सांगितलं की तुर्कस्तान हा कट्टर मुस्लिम देश आहे. केवळ भारताच्या द्वेषापायी तो पाकिस्तानला नेहमी मदत करतो, पाकिस्तानला पाठिंबा देतो. युनोमध्ये सुद्धा काश्मीरचा प्रश्न नेहमी तुर्कस्तान उकरून काढतो. आणि मग त्याला संधी मिळाली की आपण भारताला धडा शिकवू शकू. पण त्याला धडा मिळाला आणि त्याची जगभर नाचक्की झालेली आहे. आता त्यांना तुर्कस्तानच्या पार्लमेंटमध्ये त्यांचे जे अध्यक्ष एर्दोगान यांना स्वतः त्याचं उत्तर देण्याची पाळी आलेली आहे की बा तुम्ही का असा प्रयत्न केला. आपल्या सागरी सीमेच्या बाहेर त्यांची जहाजं असताना तुम्ही अडवण्याचा प्रयत्न का केला. तर या प्रश्नाचं उत्तर त्यांना देणं अवघड झालेलं आहे. आणि त्यांनी शरणागती पत्करलेली आहे. भारताचा हा मोठा विजय आहे. आणि जगभर आपल्या भारताची जी प्रसिद्धी झाली त्याच्याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.